परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. यांची मनगट शिवशिवली नसतील, यांचं रक्त सळसळलं नसेल, रक्त त्यांचंही सळसळत होतं, मनगट त्यांची शिवशिवत होती, पण चूल वतनदारीची पांघरलेली होती, मान मांडलिकत्वाच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे अफजल खानाला नजर उचलून बोलण्याची परिस्थितीच नव्हती. काय आहे तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल. एवढे मातबर मोठमोठे नेते जे सत्तेत सुद्धा सामील आहेत, असे नेते मान वर करून सरकारला जाब का विचारत नाहीत? हे मोदी सरकार 25 लाख कोटी रुपयांची मोजक्या उद्योगपतींची कर्ज माफ करतं, पण आमच्या शेतकऱ्यांचं काही हजार रुपयांचं कर्ज माफ होत नाही. एका वर्षभरात, गेल्या वर्षभरात, आता नवीन वर्ष साजरं करतील लोक, पण नवीन वर्ष साजरं करत असताना या महाराष्ट्रातल्या 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि महाराष्ट्राचं सरकार सांगतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहोत. एवढे मातबर मोठमोठे नेते जे सत्तेत सुद्धा सामील आहेत, असे नेते मान वर करून सरकारला जाब का विचारत नाहीत? तर जेव्हा अफजल खानानं तुळजापूरच्या मंदिरावर आक्रमण केलं, तुम्हाला काय वाटतं? औरंगजेबाच्या अफजल खानाच्या फौजेत जे सरदार होते, मग मंबाजी भोसले असतील, नाईकजी पांढरे असतील, बाजी घोरपडे असतील, यांची मनगट शिवशिवली नसतील, यांचं रक्त सळसळलं नसेल, रक्त त्यांचंही सळसळत होतं, मनगट त्यांची शिवशिवत होती, पण चूल वतनदारीची पांघरलेली होती, मान मांडलिकत्वाच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे अफजल खानाला नजर उचलून बोलण्याची परिस्थितीच नव्हती. बाबा, तू असं का करतोयस? हा इतिहास पुन्हा जागवण्याचं कारण असं आहे की हीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची झाली आहे का? झूल वतनदारीची पांघरलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारला जाब विचारण्याची हिम्मतच विसरून गेलेत. का आमची कांद्याची निर्यात बंदी करता आहात? का आमच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत नाही आहात? कारण असं म्हणतात की जर लाचारीनं मान पायाकडे झुकली तर नजरेला नजर देऊन प्रश्न विचारता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की काय, हा प्रश्न आहे. अमोल कोल्हे यांना खासदारकी मी दिली आहे. त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलंय. त्यांना खाजगीत सांगा कधीतरी. मधल्या काळामध्ये 6ही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. त्या ठिकाणी दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवतो असं म्हणत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच अशी भाषा वापरली होती. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला तर लगावलाच, मात्र एका सर्वेदरम्यान एका सर्वसामान्य शेतकऱ्याला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा थेट अजितदादांनी शिरूरमधून निवडणूक लढवून दाखवावी, मग ते कसे निवडून येतात ते बघू, असा प्रतिसवाल एका सामान्य शेतकऱ्यानं थेट अजितदादा पवार यांनाच विचारलाय. अमोल कोल्हे यांची शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा किल्ले शिवनेरीपासून सुरू झाली आहे. या दरम्यान झालेल्या सभेत जयंत पाटलांनी देखील अजित पवारांना खोचक टोला हाणलाय. आज काही लोक अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा करीत आहेत. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवण्याचं काम अमोल कोल्हे यांनी केलं, त्यांचा पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही, असा इशारा जयंत पाटलांनी अजित पवार यांना दिलाय. आणि एका सर्वे दरम्यान एका शेतकऱ्यानं देखील अजित पवारांना इशारा दिलाय किंवा चॅलेंज दिलंय की अजित पवारांनी स्वतः शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून दाखवावी, ते कसे निवडून येतात ते बघूच.